नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ राखेबे. मित्रांनो, राज्यामध्ये पुराच्या पाण्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. मित्रांनो, यामध्ये शेतकऱ्यांचं मित्रांनो पशुधन असेल, त्याचबरोबर जमीन खरडून जाणे, विहिरीमध्ये पाणी जाणे किंवा मित्रांनो काही शेतकऱ्यांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. तर अशा शेतकऱ्यांना मित्रांनो नुकसान भरपाई पॅकेज हे शासनाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हे नुकसान भरपाई पॅकेज जे आहे ते मित्रांनो शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंटवरती दिवाळीच्या अगोदर जमा करण्यात येणार आहे. अशा प्रकारची माहिती मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. आणि या संदर्भातला जी आर सुद्धा मित्रांनो प्रसिद्ध झालेला आहे. तर मित्रांनो, कुठल्या नुकसानासाठी किती भरपाई देण्यात येणार आहे याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती या जी आर मध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, पाहू शकता आपण हेक्टरी 18,500 रुपये अनुदान जे आहे ते प्रति शेतकऱ्यांना इथं जमिनीसाठी देण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, असेच तुम्हाला जनावर मृत्यू झाले असेल किंवा मित्रांनो तुमचा गोठा असेल, अशा वेगवेगळ्या बाबीसाठी सुद्धा इथं अनुदान देण्यात येणार आहे. तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा प्रकारची माहिती आजचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. राज्यात माहे जून ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी, पूर व आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज घोषित करण्यासंदर्भातला महसूल व विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून 10 ऑक्टोबर 2025 रोजी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये जर आपण बघितलं तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे. आणि यामुळे शेतकऱ्यांचे शेतपीक नुकसान, त्याजवळ शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य आणि पशुहानी, त्यानंतर घराची पडझड असेल, घरातील काही वस्तू असेल त्याचं नुकसान, त्याचबरोबर वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पुरामुळे बाधित तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांना तातडीची मदत पुरवण्यासाठी मित्रांनो ही कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो आपण पाहू शकता शासन निर्णयामध्ये आपल्याला इथे दिलेले आहे. मित्रांनो, आपत्तीग्रस्त मृत व व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य तुम्ही पाहू शकता. मृत व्यक्तीच्या वारसांना 4 लाखापर्यंत जे आहे इथं देण्यात आलेली आहे मदत. त्यानंतर मित्रांनो, अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास इथं पाहू शकता 40 ते 60% अपंगत्व जर आले असेल तर 74,000 रुपये. त्यानंतर 60% जर का अपंगत्व आले असेल तर 2.5 लाख रुपये जे आहे ते इथं अनुदान देण्यात येणार आहे. त्यानंतर आता जखमी व्यक्ती इस्पितळामध्ये दाखल झाले असल्यास 1 आठवड्यापर्यंत अधिक जर कालावधीपासून ते व्यक्ती जर का दवाखान्यात असेल तर 16,000 रुपये किंवा एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी जर हॉस्पिटलमध्ये असेल तर 5,400 रुपये. त्यानंतर पूर्णतः नष्ट झालेल्या कच्च्या किंवा पक्क्या घरांसाठी 1,20,000 रुपये हे प्रति घर सपाट भागातील आणि डोंगराळ भागासाठी 1,30,000 रुपये. त्यानंतर अंशतः पडला झालेल्या घरांसाठी किमान 15% ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे अशा घरांसाठी मित्रांनो 6,500 रुपये प्रति घर हे पक्क्या घरांसाठी आहे आणि 4,000 रुपये प्रति घर हे कच्च्या घरासाठी. त्यानंतर झोपडीचं काही नुकसान वगैरे झाले असेल तर 8,000 रुपये प्रति झोपडी. त्यानंतर गोठा असेल जनावरांचा त्यासाठी मित्रांनो 3,000 रुपये प्रति गोठा. त्यानंतर आता मृत जनावरे जर असतील त्यामध्ये दुधाळ जनावरे असेल, ओढकाम करणारी जनावरे असतील तर दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये प्रति जनावराप्रमाणे. त्यानंतर ओढकाम करणारी जनावरे असतील ज्यामध्ये 32,000 प्रति जनावरे. लहान जनावरे असतील त्यासाठी 20,000 जे आहे प्रति जनावर. त्यानंतर शेळी मेंढी 4,000 रुपये प्रति जनावर. कुक्कुटपालनासाठी 100 रुपये प्रति कोंबडी जे आहे ते इथं देण्यात येणार आहे. मित्रांनो, ही जी मदत आहे ती SDRF निधीतून वाढीव मदत राज्य निधीतून देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, इथं आपण पाहू शकता खाली शेती पिकांच्या नुकसानासाठी महत्त्वाचं म्हणजे शेती पिकाचं जे नुकसान झालेलं आहे याच्यासाठी राज्य शासनाकडून जे आहे मित्रांनो NDRFच्या मदतनुसार 8,500 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे. त्यानंतर आश्वासित सिंचनाखालील ज्या बागायती असतील तर बागायतीसाठी मित्रांनो 17,000 रुपये प्रति हेक्टरी 3 हेक्टरच्या मर्यादेत. आणि बहुपीक पिके ज्याला आपण फळबाग म्हणतो तर फळबागांसाठी 22,500 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत जे आहे ते मदत लागू असणार आहे. आता शेती जमिनीचं जर नुकसान झालं असेल तर याच्यासाठी पाहू शकता मित्रांनो गाळ काढण्यासाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर. दरड कोसळली असेल, जमीन खरडून गेली असेल किंवा नदीमुळे जमीन वाहून गेली असेल तर अशा शेतकऱ्यांना 47,000 रुपये प्रति हेक्टर जे आहे ते देण्यात येणार आहे. मत्स्य व्यवसाय मित्रांनो पाहू शकता मत्स्य व्यावसायिकांना बोटीची दुरुस्ती करायची असेल किंवा जाळ्यांची मदत म्हणून मित्रांनो इथं पाहू शकता 6,000 रुपये बोटीची अंशाच्या दुरुस्तीसाठी आहे. आणि पूर्णतः बोट नष्ट झाली असेल तर 15,000 रुपये आहे. त्यानंतर अंशतः जाळीचं काही नुकसान झालं असेल तर 3,000 रुपये आहे आणि पूर्णतः जाळी नष्ट झाली असेल तर 4,000 रुपये इथं देण्यात येणार आहे. आता यामध्ये मित्रांनो महत्त्वाची बाब म्हणजे NDRFच्या मदतनुसार 8,500 रुपये जे आहे ते देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त जे 10,000 आहे ते मित्रांनो कृषी विभागातर्फे देण्यात येणार आहे. इथं पाहू शकता आपण ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी, पूर इत्यादीमुळे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार नुकसान भरपाई देय ठरते अशा शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरता प्रति हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत आर्थिक अतिरिक्त जी मदत आहे ती देण्यात येणार आहे.
त्यानंतर मित्रांनो पशुसंवर्धन विभागात सुद्धा पाहू शकता आपण. यामध्ये मित्रांनो राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये मोठे पशुधन, लहान पशुधन व कुक्कुट पक्षी मृत अथवा वाहून गेले असेल, तसेच जनावरांच्या गोठ्याचेही नुकसान झाले आहे. तर त्यांना सुद्धा नुकसानग्रस्त जे शेतकरी आहे यांना या पशुसंवर्धन विभागामार्फत मदत देण्यात येणार आहे. यानंतर मित्रांनो महत्त्वाचे इथं आपण निर्णय पाहू शकता. इथं जर का काही विहिरीचं सुद्धा नुकसान झालेलं असेल, तर रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्याला आपण मनरेगा म्हणतो, या मनरेगा अंतर्गत मित्रांनो इथं पाहू शकता आपण जास्तीत जास्त 3 लाख प्रति हेक्टर या मर्यादेत राहणार आहे. 2 हेक्टरपर्यंत कमाल 5 लाखाचं अनुदान इथं असणार आहे. त्यानंतर मित्रांनो खाली रोजगार हमी योजनेचा जो विभाग आहे ज्यामध्ये विहिरी असेल, या विहिरीच्या रोजगार हमीच्या योजना विभागात स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे. आणि मित्रांनो याची जी आहे प्रति खर्चास प्रति विहीर कमाल मर्यादा 30,000 यापैकी जी रक्कम असेल ती लाभार्थ्यास अनुदान असणार आहे. यानंतर आता पायाभूत सुविधा काय असणार आहे तर पाहू शकता ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा ऊर्जा यांच्याकडून काही पायाभूत सुविधा सुद्धा राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो शेतकऱ्यांना ई-केवायसीतून सुद्धा इथं सूट देण्यात आलेली आहे. आता मित्रांनो हे पैसे कोणाला भेटणार आहे तर ज्या शेतकऱ्यांची मित्रांनो ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी झालेली आहे, त्याच शेतकऱ्यांना मित्रांनो त्या ॲग्रीस्टॅकच्या धर्तीवर त्यांच्या बँक अकाउंटमध्ये हे जे पैसे आहेत ते डायरेक्ट वितरित होणार आहे. शेतकऱ्यांना ई-केवायसीतून इथं सूट देण्यात आलेली आहे. मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.